दादासाहेब वकील असूनही त्यांच्यात बडेजाव नव्हता. महारवाड्यातील मुलांबरोबर ते विट्टी दांडू खेळायचे, नदीवर जाऊन तासन तास पोहायचे, संध्याकाळी ढोलकी वाजव, क्रांतिकारक गाणी गा. ह्या त्यांच्या वृत्तीमुळे आम्ही तरुण झपाटलो नसतो तरच नवल. मित्रांनो, आपण वाचतो आहोत दया पवार लिखित बलुत हे पुस्तक. आतापर्यंत आपण इथपर्यंत वाचन केलेले आहे. पुढील वाचनाला आता आपण सुरुवात करू. एकदा सभेत त्यांच्या भोवती जुन्या मंडळींनी कटुप्रसंग आणला. गावात त्यांचेच वडील महारकी काम करीत होते. आठवड्याच्या बाजारात जाऊन शेव मागत. शेव हा प्रकार अनेकांना कळणार नाही. दोघे महार दोन दिशांनी धोतर ताणून धरीत आणि प्रत्येक दुकानात पुढे जाऊन दुकानात असेल तो माल मागत. दुकानदार किंवा खेड्यातून माल विकायला आलेला शेतकरी पुण्यात आलेल्या वस्तू पसापसा त्या धोतरात टाकी. त्या धोतरात सारीच भेसळ होई. भारतीय समाज व्यवस्थेचे दर्शन व्हावं तसं. संध्याकाळी जेव्हा घरी जात तेव्हा याची वाटणी करीत. दादासाहेब पुढारी असूनही त्यांच्या गावची ही गुलामगिरी थांबवू शकत नव्हते. खेडी सुधारत चालली पण तालुक्याचं गाव सुधारत नाही ही कार्यकर्त्यांची बराच काळ ओरड होती. सभेत दादासाहेब सामाजिक सुधारणाबाबत बोलत असतानाच कुणीतरी मध्येच त्यांना अडवलं. बोच्याखाली शान आणि दुसऱ्याला काय ज्ञान शिकवतोस, पहिले बापाला सांग. झालं. सभेत एकच बाचाबाची सुरू झाली. दादासाहेब चिडले नाही. अनेक पातळ्यावरील संघर्ष त्यांच्या लक्षात आलेला. ते त्या दिवशी सभेत गर्जले. कुणी जर मला पिस्तूल आणून दिलं असेल तर मी माझ्या बापाचा खून करीन. त्या दिवसाची सभा बराच काळ तालुक्यात चर्चेला झाली. सभेनं दादासाहेबांच्या कर्तृत्वावर आणखी एक शिरपेच खोवला. चळवळीचं हे लोण आमच्या गावी आलं. महारवाड्यात सिन्नरचा जलसा आलेला. जलसा हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी गावातील मराठा मंडळीही आलेली. तमाशात गवळणी मथुरेच्या बाजारात निघत असतात. कृष्ण त्यांना अडवितो. पण जलशातील गवळणी काळाराम सत्याग्रह करण्यास निघालेल्या. जलशाचा हा नवा प्लॉट असतो. हिलालांच्या उजेडात कार्यक्रम सुरू होतो. गवळणी आता रामाच्या देवळात जातील आणि आपला देव वाटवतील. ह्या कल्पनेनं मराठी मंडळीचं माथ भडकतं. गंमत म्हणजे त्यांना प्रत्यक्षात ही क्रिया नकोच असते, पण स्टेजवरही त्यांना हा प्रकार पाहणं कसंच वाटतं. ते बंद करायला सांगतात. बाचाबाची वाढते. आम्ही आमच्या वस्तीत नागडं नाचू, तुम्हाला पाहायचं तर पहा, असं जावजी बुवा जेव्हा परखडपणे गावकऱ्यांना सांगतो तेव्हा ते निमूटपणे उठून जातात. ह्या क्षुल्लक गोष्टीवरून गाव आणि महारवाड्यात तणाव निर्माण होतो. आता गावकीची कामं महाराणी बंद केलेली. मराठ्यांचा नवरदेव वेशीपाशी ओवाळला जात नाही. गावची जत्रा वाजवण्याचं बंद झालं. मर्याईचा गाळा एका गावावरून दुसऱ्या गावाला नेण्याचं बंद झालं. एकदा तर होळीच्या सणाच्या वेळी महाराणी विस्तव द्यायचं नकारलं म्हणून तुंबळ भांडण. काहींची डोकी फुटली. गावात काड्यांची पेटी नव्हती काय? पण तसं काही रूढी पुढे विचारायचं नाही. महाराणी होळी करता विस्तव दिला नाही तर गावावर काहीतरी गंडांतर येणार असा गावकऱ्यांचा समज. महार मंडळी अशा वेळी खूप भाव खायची. याच वेळी जुन्या भांडणाला उजाळा मिळे. सामाजिक चळवळीच्या रेट्यामुळे बदलत होतो. काही जुन्या संकल्पना मातीआड लोटल्या जात होत्या. पूर्व परंपरेने आमच्या घरात खंडोबाची पूजा व्हायची. आईनं चांदीचे काही नवीन टाक बनवून घेतलेले. वडील वारल्यामुळे आई परिस्थितीच्या दडपणामुळं मनातून कमालीची भेदारली होती. ती रविवारी खंडोबाला आंघोळ घालायला सांगायची. घोड्यावर बसलेला खंडोबा, हातात तलवार, त्याच्या सोबतीला बहिरोबाही असावा. आंघोळ घालायची म्हणजे ताटात पाणी घालून धुवायचं. विटकरानं त्याच्यावरचा गंज झटकायचा, लखलखीत काढायचे. धुतलेले पाणी घराच्या कौलावर फेकायचं. संध्याकाळी तळी भरायची. बेल भंडार उधळायचा. खोबऱ्याचे तुकडे वाटायचे. कपाळाला भंडार लावायचा. हा जसा आठवड्यातून एक दिवस पूजेचा होता तसाच समाध्याला पाणी घालणे हाही दिनक्रम असायचा. गुरुवारी उपास धरायला लागेल. लहानपणी हा समाध्याबद्दल मला खूप कुतूहल होतं. तेव्हा महारवाड्यात पूर्वेला असलेल्या धोंदाडीवर साबराचं घनदाट रान होतं. काटेरी झुडपात समाध्याची उघड्यावर समाधी असायची. काळक भिन्न चौरस दगड, त्यावर 2 पादुका कोरलेल्या. आईला विचारायचो, कोण ग हा समाध्या आणि आपण याची पूजा का करायची?
समाध्याविरुद्ध बोलणं आईला आवडायचं नाही. त्या भीतीनं ती शहारायची. त्याच्या दिशेनं हात जोडायची, सांगायची, अरे हा बाबा आपला पूर्वज संन्यासी होता म्हणतात. अनेक तीर्थस्थान त्यानं केलेली. मरणाच्या वक्ताला पाय पंढरीला नेऊन मेला. त्याची आहे समाधी, त्याचीच आपल्या घरावर पाकर आहे. तो जर चिडला तर आपल्या घराचा सत्यानाश होईल. आई मग माझ्या लहानपणाच्या गोष्टी सांगायची. तू लहान असताना झोपेतून उठून चालायला लागायचा. अंगणात जाऊन कुणाला समजणार नाही अशा भाषेत बडबडायचा. समाध्याचा अंगारा मी लावायची तेव्हा तुला आराम वाटायचा. आईच्या भाकड कथेवर माझा विश्वास नसायचा, पण आईच्या समाधानासाठी मी ह्याच्यावर पाणी ओतायचो, नैवेद्य दाखवायचो. पाणी ओतताना लक्षात यायचं की कावळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर विष्ठा टाकलेली आहे. वाटायचं एवढा मोठा समाध्या, पण कावळी कुत्री त्याला घाबरत नाही. हा कसला देव? साबराच्या काटेरी जंगलात मला हमखास उमा आजानं सांगितलेली निळावंती आठवायची. वाटायचं समाध्याच्या खाली खोदून पाहिलं तर आपल्याला निळावंती सापडेल, आपल्याला ती वाचायला मिळेल. मग पशु पक्ष्यांची भाषा आपल्याला अवगत होईल. पण त्या लहान वयात हे धाडस केव्हाच झालं नाही. पुढे जेव्हा आंबेडकरी चळवळीचा जोर वाढला तेव्हापासून समाध्या म्हणजे भंपक वाटू लागला. वाटायचं हा कुठला आपल्यापेक्षा हुशार, आपल्याला तर कितीतरी नव्या गोष्टी माहीत आहे. हळूहळू समाध्याबद्दलचं माझं आकर्षण कमी झालं. मी त्याला जशी आंघोळ घालणं बंद केलं तसं खंडोबालाही बोचक्यात बांधून टाकलं. आईही पुढं माझ्याशी वाद घालत नव्हती. आमची मुंबईची काक मात्र अजूनही समाध्याच्या सामर्थ्याला घाबरते. मुलांना दारू सोडावी म्हणून तिनं त्याच्या डोक्यावर सावली केली आहे. मी जसा बदलत होतो तसा महारवाडाही बदलत होता. महारवाड्यात वरल्या आडीत शंकर नावाचा एक वेडा राहत होता. काळात भिन्न, डोक्याच्या जटा वाढलेल्या, अंगावर एकही वस्त्र ठेवायचा नाही, फक्त लंगोटी. जवळपासचे कुणी नातेवाईक नाही. त्याचं घर एकदा पाहिलं, जणू काय उकिरडा. कुस्तीच्या मैदानात माती असते तशी त्यानं साऱ्या घरात राख पसरलेली. अंगावर काही न घेता त्याच्यातच तो लोळत असे. राखेमुळे बहुधा त्याला थंडी वाजत नसावी. बाहेर पडला म्हणजे निशाचर वाटायचा. कुणाशी फारसा बोलत नसे आणि कुणाला तसा त्रासही देत नसे. कधी कधी कुणी काही खायला देईल त्यावरच निर्वाह करायचा किंवा रानातील कंदमुळं उकळून खायचा. त्याच्या अफाट ताकदीला बहुधा गावकरीही घाबरत असावेत. सकाळी उठला म्हणजे विहिरीवर घागर घेऊन जायचा, तोंडानं थुथू करायचा, कंटाळा येईपर्यंत मनसोक्त आंघोळ करायचा. घागर खांद्यावर घेऊन गावात आला म्हणजे मारुतीच्या देवळापाशी क्षणभर थांबायचा. मोजून दररोज तो देवळाच्या पायरीला लाथा झाडायचा. याचा काय अर्थ होता हे त्यालाच माहीत. मरेपर्यंत त्याचा हा क्रम चुकला नाही. गावकरी वेळा म्हणून सोडून द्यायचे. नंगे को खुदा डरता है ही म्हण त्याच्या बाबतीत खरी ठरायची. महारवाड्यात असेच एक शेंद्राचे देवीचे ठाणे होते. तिथं तर हा जाऊन आम्हाला समजणार नाही अशा भाषेत त्या देवीशी भांडायचा. जुन्या खेटरानं त्याचे तोंड सडकायचा. हा वेळा कशामुळे झाला, त्याचं लग्न झालं की किंवा नाही हे आम्हा मुलांना कळायचं नाही. या वेड्यावरून दुसरा वेळा आठवतो, पण तो सुशिक्षित होता. त्याला वेळा कसं म्हणावं हाही प्रश्नच होता. शिरसाट मास्तर तेव्हा सायकलवरून आमच्या गावी यायचा. खूप बडबड करायचा. एखाद्या सभेत बोलावं तसं वक्तृत्व. तालुक्यात गाणोरे इथं त्याची सासूवडी होती. गाणोऱ्याला वर्षातून एकदा देवीची फार मोठी यात्रा भरे. देवळाचा पुजारी हा शिरसाटचा सासरा. सासऱ्यानं देवीची पूजा सोडावी म्हणून शिरसाटनं जंग पछाडलं, पण देवीच्या यात्रेची फार मोठी कमाई. वर्षभर पुरेल एवढी चंदी जमायची. कोंबडी, बोकडं, खण, नारळ, देवीचा गल्ला हे सारं सासऱ्यालाच मिळायचं. देवीचा पुजारी महार कसा हा प्रश्न अनेकांना पडेल, पण महारवाड्यातील एक गरीब सून घरातील जाचाला कंटाळलेली. कच्च्या घागरीनं पाणी व्हायची. तिनं पुढं जीव दिला. कोणत्या काळात ही घटना घडली हे कुणाला सांगता येत नाही. सूनबाई आता ज्योत देवी झाली. सारा बहुजन समाज तिच्या पायी लीन झाला. असं जागृत देवस्थान सोडावं हा सासऱ्याला पोरखेड वाटतो. सासरा ऐकत नाही म्हणून शिरसाटनं बायकोच सोडली. तेव्हापासून सारखा ताळतंत्र सोडून बडबडतो आहे. त्यानं तालुक्यात मोहीम काढली. सायकलीला लांब पिशवी लटकवलेली
प्रत्येक महारवाड्यात जाऊन शेंद्राचे गोटे गोळा करणे आणि ते तालुक्याच्या गावी नदीच्या डोहात बुडवणे हा त्याचा छंद. शाळेतून सस्पेंड केला म्हणतात. सुपरवायझरनं शाळेत सर्व शिक्षकांसमोर घोर अपमान केला. शाळा सुटल्यावर नाक्यावर हा पान खाऊन उभा. समोरून परीट घडीचे पांढरे शुभ्र कपडे घालून सुपरवायझर येतो आहे. मास्तर क्षणाचा विचार न करता सुपरवायझरच्या कपड्यावर 5 कण पानाची पिचकारी टाकतो. खात्यात खळबळ माजली. असा हा मास्तर. त्याच्याबरोबर गावोगावचे शेंद्राचे गोटे गोळा करण्यात मात्र आम्हाला कमालीचं थ्रिल वाटे. आमच्या या चळवळीचा बहुजन समाजावर काही परिणाम झाला असेल असे मला वाटत नाही. उलट त्यांच्यात भौतिक गोष्टीची मुबलकता येत चाललेली. घरावर मंगलोरी कौलं, ऊस, द्राक्ष याची पैस देणारी पिकं, फटफटी झेडपीचं राजकारण. पण त्यांच्या डोक्यात काही बदल होतोय असं वाटत नसे. त्यांच्याकडे महाराचा म्हणून ओळखायचा एक अजब शास्त्र होतं. जो खूपच स्वच्छ राहत असेल तो महार. पण मी गावात देवळात गेलो तर एखादा मराठा माणूस हटकायचा. तुझ्या आईला तुझे कोणाचं रे तू? खुशाल माणसा खेटतोस. एकदा वैतागून मी म्हणालो, तुझ्या आईला तुझे? मी मारत्याचा. अर्थात त्यांनी शिवी दिली लकब म्हणून द्यायची आणि दिलेल्या शिव्यामुळे मराठा भडकला नसेल तरच नवल वाटायचं. साल आपण शिकलो सवरलो तरी गावात गेलो म्हणजे काय रे मारत्या महाराता ना तू? महार पण जसं गोचिडी सारखं चिकटलं होतं तसं मारत्याचा पोरगा म्हणून करून दिलेली ओळख ऐकून मी ओशाळायचो. मी घाईघाईनं सांगायचो, मी वरल्या आडीच्या मारुतीचा मुलगा नाही, खालच्या आडीच्या मारुतीचा आहे. वरच्या आडीच्या मारुतीला महारोग फुटला होता आणि महारोग्याचा मुलगा म्हणून तर आपल्याला समजत नसावे ना. ह्या केवळ शंकेने मी अस्वस्थ व्हायचो आणि स्पष्टीकरण करण्यासाठी धावपळ करायचो. आज मला खूपच हसू येते. खरंच हरीला काय वाटत असेल? हा हरी वरच्या आडीच्या मारुतीचा मुलगा, माझ्याच वयाचा, शाळेत जायचा नाही, गावकऱ्यांची गुरं राखोळीनं घेऊन जायचा. सुट्टी पडली म्हणजे त्याच्या बरोबर केव्हा मी रानात जायचो. ओढ्यावर खेकडे फार छान धरायचा. मी मात्र खेकड्यांना, त्याच्या पागोट्यांना खूप घाबरायचो. हा जेव्हा जिवंत विंचवाच्या माळा करून तयार करायचा, विंचू पकडणे हा त्याच्या हाताचा मळ. मी सुट्टीत गावी आलो म्हणजे हा जिवलग मित्र व्हायचा. आई ह्याच्याबरोबर खेळू द्यायची नाही, पण मला मात्र हरीशिवाय चैन पडायचं नाही. कधी हरीच्या घरी गेलो म्हणजे त्याचा बाप अंगणात ऊन खात बसलेला दिसायचा. त्याच्या हातापायाची बोटं टापसलेली होती, नाक चिमटलेलं होतं, रंग गोरा होता, पण सर्व अंगभर रेषाची जाळी. टरबूज उकलावं तशा या अंगभर भेगा पडलेल्या. हरीच्या बापाचा रोग पुढं हाताबाहेर गेला. घरातही त्याची सारे घृणा करीत. महारवाड्यातील मंडळीही त्याला वस्तीतून हाकलावं म्हणून गजब करू लागली. शेवटी हरीच्या बापाची महारवाड्यातून उचल बांगणी केली. हरीनं मात्र त्याची मरेपर्यंत सेवा केली. शेतात दूर माड रानावर त्याला गवताची खोपी बांधून दिली होती. हरी त्याची भाकरी घेऊन जायचा. केव्हा हरी बरोबर मीही जात असे. हरी मात्र मला जवळ येऊ द्यायचा नाही, दूर उभा राहायला सांगायचा. हरीच्या बापाचं दुखणं पाहावत नसे, तो कुणाशी बोलत नसे. असं म्हणतात की त्यानं एकदा सापाच्या बिळात हात घातला होता, पण साप चावलाच नाही. दिवसेंदिवस त्याचे हातपाय सडत चाललेले. केव्हा त्याच्या पायातील जखमातून काळे किळे वेचून काढताना तो दिसायचा. माड रानावरच तो खोपीत तो मेला. त्याचं प्रेत महारवाड्यात आणलं गेलं नाही. तिथंच मुरमात खड्डा खोदून त्याचा देह बारदाण्यात गुंडाळून त्याला पुरलं म्हणतात. आज तिथं कोणतीच निशाणी नाही चिरा, नाही पडती. अगदी अलीकडे गोष्ट, हरी मुंबईला आहे एवढंच समजलं होतं. मुंबईत कधी गाठभेट नाही. भायखळा ते व्हीटी स्टेशन असा लोकलनं प्रवास करीत होतो. मधल्या पॅसेजमध्ये बरीच मंडळी खाली बसलेली असतात. त्याच्यातल्या एका चेहऱ्याकडे माझं लक्ष जातं. मी हरीला ओळखतो. त्याला पाहून मला धक्का बसतो. त्याचे हात पायही त्याच्या बापासारखे भेगाळलेले दिसतात. तोंड टापसलेलं, त्वचा लाल
पडत चाललेली हरीलाही महारोग फुटला म्हणायचा. माझ्याच हातापायांना महारोग फुटलाय असं क्षणभर वाटलं. कोंडवाळ्यातील झाड या कवितेची आठवण झाली. ही पानं कसली, महारोग्याच्या बोटात सारखी झडलेली पानं. खरंच हरीला तोंड दाखवणे असं वाटलं. त्याच्याबरोबर मारलेल्या गप्पा, माळ रानावर खेळलेल्या सूरपारंब्या, डोहात पडलेले मासे, असं सारं बालपण डोळ्यापुढं उभं राहावं. मी न राहावून हाक मारतो. तो एकदम दचकतो. मला पाहून तो खूप खजील होतो. मला तो आता साहेब समजत असतो. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया कथेच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.